जुलैमध्ये जायचं. शॉपिंग का जाशीचा बड्डे. हॅपी बर्थडे बाळा. हॅपी बर्थडे. सोनू काय काय घेतलं दाखव. छान आहे ते पण. आज हिचा वाढदिवस आहे. बड्डे गर्लची शॉपिंग बघा. आता काय करायचं पुढे. घरी जायचं. चल ना अजून कुठेतरी जाऊया. काय खायचं. चल. आजचा दिवस सोनूसाठी. सोनू माझ्या बहिणीची मुलगी आहे. माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी. पण माझ्या मुलीपेक्षा कमी नाही. तर सोनू तू जिथे बोलशील तिथे जाऊया आपण. ती तिच्या फ्रेंड्सला सोडून मावशीसोबत बर्थडे सेलिब्रेट करायला आली. माझ्या कामाच्या इथे आली आणि थोडासा तिचा मूड खराब होता, पण मला भेटल्यानंतर एकदम नॉर्मल झाली आहे. शॉपिंग वगैरे केली. आता बघूया ती कुठे मला घेऊन जाते. कोण तू मला घेऊन जाणार आहे की मी तुला घेऊन जाणार आहे. बड्डे गर्ल मला घेऊन चालली आहे. मी तुम्हाला दाखवते ती कुठे घेऊन जाते. सोनूचा पहिला असा वाढदिवस आहे की मी तिच्यासोबत. पण काही हरकत नाही. तिथे मम्मीला तिच्या मावशी काय काम. त्या मम्मीला तिची जागा मावशी भरून काढेल. सोनू काढेल ना मावशी जागा भरून. म्हणजे नॉर्मल झाली. नॉर्मल आली तेव्हा खूप प्रॉडक्ट होती. सोनू आपण कुठे चाललो. मला कुठे घेऊन पाणीपुरी खायला. अच्छा कुठे. ओके मंजुरिमामध्ये जायचं. मम्मीची फेवरेट जागा आहे ती. हां त्या मम्मीच्या फेवरेट ठिकाणी तुम्हाला पाणीपुरी खायला. आम्ही पोहोचले पाणीपुरी खायला. मी सोनूच्या पाठी जाणार. सोनू जिथे जाणार तिथे मी जाणार. माझं कसं व्हायचं. माझं तिथे सोनूला फॉलो करते. तुला फॉलो करणार मी. सोनू पहिली पाणीपुरी कशी आहे. टेस्टी आहे. सोनू मला बोलत होती तर मावशी चल कुठेतरी बाहेर. पण नको ऑलरेडी 9 वाजलेत. सोनू मला बोलत होती मावशी चल कुठेतरी बाहेर. पण ऑलरेडी 9 वाजलेत म्हणून सध्या नको. नंतर बघूया. माझी परत आज पाणीपुरी पाणीपुरी खाल्ल्यानंतर जी एक्स्ट्रा पाणीपुरीची मजा असते ना वेगळीच असते. उद्या ही बस सोन आहे ना ते सोडत नाही. आमची पाणीपुरी खाऊन झाली आहे. आता आम्ही निघालो घरी. लेट झाले म्हणून कुठे बाहेर गेलं नाही. नेक्स्ट वेळेस प्लॅनिंग करून आली बाहेर जाऊन. आज ती अचानक आली. तिचा बड्डे होता आणि तिचा मूड खराब होता खूप जास्त. तिला वाटलं मला कसं. मग ती डायरेक्टली आली आणि मला सरप्राईज दिलं. त्याच्यामुळं आज फक्त इथेच आम्ही एन्जॉय केला. पण नेक्स्ट टाईम तुमच्या वेळेस आम्ही दोघी पण कुठे काढून प्लॅनिंग करून जाऊ. हा सोनू प्लॅनिंग करून जाऊ. अजून एक हिची अजून एक मावशी पण आहे. तिला पण सोबत घेऊया. आता ती जो आमचा व्हिडिओज तिने पाहिला ना की मनातून अशी थोडी हे होणार. तुम्ही शाने दोघीजणी मस्ती भेटल्या. एन्जॉय केलं. आणि आज ती मुंबईला पण होती ना. हां आणि आज ती मुंबईला पण होती. ॲक्च्युली ती इथे राहते अलिबागला. ती आज मुंबईला पण होती. पण आज हे आमचं अचानक झालेलं होतं. थोड्या वेळ आनंदासाठी. पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्की सांगत आहोत. आता घरी चाललो आहे. सोनू मला इथपर्यंत सोडवते. मग तुझ्या घरी आणि माझ्या घरी. चला मग मी घरी गेल्यानंतर तुमच्याशी सोनू आता इथे सोडून ती चालली आहे घरी. कारण खूप लेट झालेलं आहे आणि मी पण इथून जाते. तर
जाण्याचं प्लॅनिंग आहे. उद्या परत सोनू आपल्या ब्लॉगमध्ये असतो. हां, तर सोनू आता रडू नको, केक कट करणार आहे तिथे, तिचे पप्पा वाढ बघतो. केक कटिंग कर, एन्जॉय कर आणि उद्या परत चल बाय 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 बाय. मी पोचली आता घरी. आज तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये सोनू दिसली. सोनू ॲक्च्युली माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी, हे मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे. आज तिचा बड्डे होता, पण खूप नर्वस होती ती, खूप सॅड पण होती. आज पूर्ण दिवस तिने काही एन्जॉय केला नाही, तिच्या फ्रेंडसोबत गेली नाही कुठे, काहीच नाही. ती घरातच होती ना, कोणाचे कॉल तिने अटेंड केले. गेल्या वर्षी तिची मम्मी तिच्यासोबत होती, यावर्षी तिची मम्मी नाही आहे, म्हणून ती खूप अशी सॅड होती. तिला काही करण्याची इच्छा नव्हती. दिवसभर तिने म्हणजे दिवसभर तिने घरातच काढला, घरातच राहिली ती. आणि संध्याकाळी ज्या वेळेस तिला खूप जास्त अनावर आलं, मग त्यावेळेस ती डायरेक्टली माझ्याकडे आली. आई आल्यानंतर खूप खूप जास्त सॅड होती ती, खूप रडत पण होती. म्हणजे तिला सांगताच येत नव्हतं की तिला नेमकं काय होतंय, काय फिलिंग होतंय. तिला मी खूप सारे प्रश्न विचारत होते, पण तिला ते सांगताच येत नव्हतं. मला समजलं की तिला काय होतंय. तर मग तिला थोडंसं चेअरअप करण्यासाठी थोडं आम्ही म्हणजे इथेच जवळपासच थोडं फिरलो. म्हणजे तिचा मूड थोडा चेंज होण्यासाठी तिला थोडं फिरलो आम्ही. आणि मला बोलली ती, मावशी चल आपण कुठेतरी जाऊया. पण खूप लेट होत होतं, मला पण घरी यायचं होतं आणि तिचे पप्पा पण घरी वाट बघत होते तिचे केक कट करण्यासाठी. तर म्हणून तिथेच मग पाणीपुरी थोडंसं आम्ही एन्जॉय केली पाणीपुरी. आणि मग ती तिच्या घरी गेली आणि मी इकडे आली, माझ्या घरी आली. सोनूचं नाव खरं अर्षदा आहे. आता उद्या परत भेटण्याचं प्लॅनिंग आहे आमचं. ती बोलली मावशी मी उद्या परत येईल तुला भेटायला. तिला ॲक्च्युली आता तिच्या मम्मीची जागा मी तर नाही भरून काढू शकत, पण तिला असं वाटतं ज्यावेळेस ती खूप सॅड होती त्यावेळेस ती मावशीलाच भेटायला येते. आणि म्हणजे मावशी पण आता आईसारखीच असते, म्हणून ती तिच्या काय फिलिंग्स असतात, काय गोष्टी असतात ती शेअर करते माझ्यासोबत. माझी लहान बहीण आहे तिच्यासोबत. तर ठीक आहे, तेवढा वेळ तर तिला द्यायलाच हवा. आणि मग आता ती घरी गेली आहे आणि तिच्या पप्पासोबत ती केक पण तिने कट केला. आता नॉर्मल झाली, खूप नॉर्मल झाली आहे ती. आणि मी पण घरी आली आता. कार्तिक इथे बसला आहे, अभ्यास करून बसला आहे तो. मग आता बघते मी घरात आता काय करायचं, काय आवरायचं ते बघते. मग आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.